विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी साठी सामान्य विज्ञान या विषयातील पाठ क्रमांक 1 सजीव सृष्टी, अनुकूलन व वर्गीकरण या पाठाचा स्वाध्याय पाहत आहोत। प्रश्न पहिला, शोधा पाहू माझा जोडीदार। अ गट, ब गट। कमळ, पाण्यात राहण्यासाठी अनुकूलित। कोरफड, वाळवंटात राहण्यासाठी अनुकूलित। अमरवेल, अन्नग्रहणासाठी चूषक मुळे असतात। गटपर्णी, फुले व पाने कीटकांना आकर्षित करतात। प्रश्न दुसरा, परिच्छेद वाचा व खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा। मी पेंग्विन बर्फाळ प्रदेशात राहतो। माझ्या शरीराची पोटाकडील बाजू पांढरी आहे। माझी त्वचा जाड असून त्वचेखाली चरबीचे आवरण आहे। माझे शरीर दोन्ही टोकांना निमुळते आहे। माझे पंख आकाराने लहान आहे। माझी बोटे पातळ त्वचेने जोडलेली आहेत। आम्ही नेहमी थव्याने राहतो। माझी त्वचा जाड पांढऱ्या रंगाची व त्याखाली चरबीचे आवरण कशासाठी असावे? उत्तर, पेंग्विन हा थंड हिमप्रदेशात राहतो। तेथे सतत हिमाचे आवरण असते। शरीराचे तापमान टिकावे यासाठी पेंग्विनमध्ये जाड त्वचा असून त्याखाली चरबीचे आवरण असते। पांढऱ्या रंगामुळे तो आजूबाजूच्या हिमात मिसळून जातो व चटकन दृष्टीस पडत नाही, त्यामुळे भक्षकापासून त्याचे रक्षण होते। आम्ही नेहमी थव्याने एकमेकांना चिकटून का राहतो? उत्तर, नेहमी एकत्र राहिल्यामुळे भक्षकापासून संरक्षण मिळते। पिल्लांची काळजी घेणे सोपे जाते। एकमेकांना चिकटल्यामुळे थंडी वाऱ्यापासून ऊब मिळते, म्हणून आम्ही नेहमी थव्याने एकमेकांना चिकटून राहतो। ध्रुवीय प्रदेशात कायमस्वरूपी वास्तव्य करण्यासाठी तुमच्यामध्ये कोणते अनुकूलन हवे आणि का? उत्तर, ध्रुवीय प्रदेशात कायमस्वरूपी वास्तव्य करण्यासाठी तेथील तापमानाशी जुळवून घेता आले पाहिजे। त्यासाठी शरीरावर जाड त्वचा, चरबीचा जाड थर किंवा लव केस यांचा जाड थर असला पाहिजे। मी कोणत्या भौगोलिक प्रदेशात राहतो? का? मी ध्रुवीय प्रदेशात, विशेष करून अंटार्क्टिका खंडात राहतो, कारण इथे मला माझे खाद्य भरपूर प्रमाणात मिळते। प्रश्न तिसरा, खोटे कोण बोलतो? झुरळ, मला 5 पाय आहेत। झुरळ खोटे बोलते। झुरळाला 6 पाय आहेत। कोंबडी, माझी बोटे त्वचेने जोडलेली आहेत। कोंबडी खोटे बोलते। कोंबडीची बोटे त्वचेने जोडलेली नसतात। निवडुंग, माझा मांसल हिरवा भाग हे पान आहे। निवडुंग खोटे बोलते। निवडुंगाचा मांसल हिरवा भाग हे खोड आहे। प्रश्न चौथा, खालील विधाने वाचून त्या आधारे अनुकूलन संदर्भात परिच्छेद लेखन करा। वाळवंटात खूप उष्णता आहे। गवताळ प्रदेश हिरवागार असतो। कीटक जास्त प्रमाणात आढळतात। आम्ही लपून बसतो। आमचे कान लांब असतात। वाळवंटी प्रदेशात पाण्याची तीव्र कमतरता असते, त्यामुळे
तिथे खूप उष्णता आहे. शरीरातील पाणी टिकवून ठेवण्यासाठी तेथे राहणाऱ्या प्राण्यांची त्वचा जाड असते. पाय लांब व तळवे गादीसारखे व पसरट असतात. नाकावर त्वचेची घडी असते. पापण्या लांब व जाड असतात. गवताळ प्रदेशात मोठ्या प्रमाणावर खुरटी, झुडपे व गवताचे विविध प्रकार आढळतात. त्यामुळे गवताळ प्रदेश हिरवागार असतो. कीटकांचे शरीर निमुळते व हलके असते. पंखांच्या 2 जोड्या असतात. काडीसारखे 6 पाय असतात. कीटक सर्वत्र जास्त प्रमाणात आढळतात. विषुववृत्तीय प्रदेशात दाट जंगलात तेथील प्राणी लपून बसतात. शाकाहारी प्राण्यांचे कान लांब असतात. त्यामुळे ते दूर अंतरावरील आवाजाचा वेध घेऊन स्वतःचा बचाव करू शकतात. प्रश्न 5. खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा. अ. उंटाला वाळवंटातील जहाज का म्हणतात? उत्तर. उंटाची त्वचा जाड असते. त्याचे पाय लांब व तळवे गादीसारखे व पसरट असतात. 2. नाकावर त्वचेची घडी असते. त्यामुळे गरम हवेपासून त्याचे संरक्षण होते. 3. लांब व जाड पापण्या डोळ्यांचे संरक्षण करतात. 4. त्याच्या पाठीवरच्या कुबडात मेद साठवलेला असल्याने तो पाण्याशिवाय बराच काळ राहू शकतो. 5. या सर्व अनुकूलनामुळे उंट वाळवंटातून चालू शकतो. वाळवंटात वाहतूक करण्यासाठी तोच चांगला पर्याय आहे. म्हणून उंटाला वाळवंटातील जहाज असे म्हणतात. आ. निवडुंग, बाभूळ व इतर वाळवंटी वनस्पती कमी पाण्याच्या प्रदेशात सहज का जगू शकतात? उत्तर. निवडुंग, बाभूळ व इतर वाळवंटी वनस्पती कमी पाण्याच्या प्रदेशात सहज जगू शकतात. कारण निवडुंग, बाभूळ व इतर वाळवंटी वनस्पतींना पाने नसतात किंवा ती खूप बारीक असतात. पानांचे रूपांतर काट्यात झालेले असते. त्यामुळे पानांवाटे शरीरातले बाष्प बाहेर जात नाही. खोडसुद्धा अन्न आणि पाणी साठवते आणि मांसल बनते. त्यावर मेंचट पदार्थांचा जाड थर असतो. प्रकाश संश्लेषणाचे कार्य खोडावाटे चालते. मुळे पाण्याच्या शोधात खूप खोलवर जमिनीत जातात. या सर्व कारणांमुळे निवडुंग, बाभूळ व इतर वाळवंटी वनस्पती कमी पाण्याच्या प्रदेशात सहज जगू शकतात. इ. सजीवांमधील अनुकूलन आणि त्यांच्या भोवतालची परिस्थिती यांच्यात काय संबंध आहे? 1. अनुकूलन म्हणजेच अधिवासानुसार भौगोलिक परिस्थितीनुसार विशिष्ट परिसरात जगण्यासाठी आणि प्रजनन करून स्वतःला टिकवण्यासाठी वेगवेगळ्या अवयवांमध्ये व शरीर क्रियांमध्ये झालेले बदल. या बदलांमुळेच सजीवांना अन्न मिळवणे, शत्रूंपासून स्वतःचे रक्षण करणे आणि अधिवासातील परिस्थितीत सामावून घेणे सहज शक्य होते. जशी सभोवतालची परिस्थिती असते तशीच अनुकूलने होतात. इ. सजीवांचे वर्गीकरण कसे केले जाते? वेगवेगळ्या गुणधर्मांचे निकष लावून वनस्पतींचे व प्राण्यांचे वर्गीकरण केले जाते. यासाठी त्यांच्या शरीररचनेचा सखोल अभ्यास केला जातो. सजीवांच्या गुणधर्मातील ठळक आणि मूलभूत साम्य व भेद यांच्या आधारे
त्यांचे ठळक गट तयार केले जातात. सजीवांमधील साम्य व भेद लक्षात घेऊन वर्गीकरणाची एक उतरंड बनवली जाते. यालाच वर्गीकरणाचा पदानुक्रम म्हणतात. अशा रीतीने सजीवांचे वर्गीकरण केले जाते. हे देखील खूप महत्त्वाचे आहे. पृष्ठ क्रमांक 1. सजीवांमधील विविधता कोणकोणत्या बाबींमुळे लक्षात येते? सजीवांमधील विविधता त्यांच्या आकारांवरून, प्रकारांवरून, रंगांवरून आणि निरनिराळ्या शरीररचनांवरून लक्षात येते. काश्मीर व राजस्थान या प्रदेशात आढळणारे प्राणी व वनस्पती एकाच प्रकारच्या आहेत का? त्यांमध्ये कोणता फरक तुम्ही सांगू शकाल? उत्तर: काश्मीर व राजस्थान या प्रदेशात आढळणारे प्राणी व वनस्पती एकाच प्रकारच्या नाहीत. काश्मीर व राजस्थान हे दोन्ही प्रदेश भौगोलिकदृष्ट्या निरनिराळे आहेत. प्रत्येक प्रदेशाची परिस्थिती भिन्न असल्याने या दोन्ही प्रदेशातले प्राणी आणि वनस्पती वेगवेगळे आढळतात. काश्मीरमध्ये आढळणारे प्राणी केसाळ असतात. थंड प्रदेशात राहण्यासाठी त्यांच्या शरीरात अनुकूलन झालेले असते. राजस्थान हा प्रदेश वाळवंटी असल्याने येथे उंटासारखे प्राणी राहतात. बर्फाळ आणि थंड प्रदेशातील वनस्पती आणि वाळवंटी भागातील वनस्पती यांच्या शरीर रचनेत तेथील परिस्थितीप्रमाणे बदल झालेले आढळून येतात. निरीक्षण करा व तक्ता पूर्ण करा. वनस्पती, ठिकाण, मुळाचा प्रकार, पानांची विशेषता, खोडाची विशेषता. वनस्पती कमळ, ठिकाण पाणी, मुळाचा प्रकार तंतुमय, पानांची विशेषता गोलाकार, पसरट, मोठी, मेनचट थर. खोडाची विशेषता जाडसर कंद. वनस्पती निवडुंग, ठिकाण वाळवंट, मुळाचा प्रकार खोलवर गेलेली, पानांची विशेषता पाने दिसत नाहीत. खोडाची विशेषता जाड व मांसल हिरवे खोड. वनस्पती वड, ठिकाण जमीन, मुळाचा प्रकार काही जमिनीत, काही पारंब्या. पानांची विशेषता मोठी व हिरवी. खोडाची विशेषता टणक उंच. पृष्ठ क्रमांक 2. अळू कमळाच्या पानांच्या पृष्ठभागावरून पाणी का ओघळून जाते? अळू आणि कमळ या जलीय वनस्पती आहेत. त्यांच्या पानांवर व लांब देठांप्रमाणे असलेल्या खोडांवर मेनचट पदार्थांचा पातळ थर असतो. त्यामुळे त्यावर पाणी शोषून घेतले जात नाही, म्हणून ते त्यांच्या पृष्ठभागावरून ओघळून जाते. या वनस्पतींची पाने पाण्यातून सडून का जात नाहीत? पान वनस्पतींच्या पानांवर मेनचट पदार्थांचा पातळसर थर असतो. तसेच त्यांना पर्णरंध्रे नसतात. त्यामुळे पाणी पानाच्या आत शिरू शकत नाही. म्हणून अशा वनस्पतींची पाने पाण्यामुळे सडून जात नाहीत. या वनस्पतींची मुळे आकाराने लहान व तंतुमय का असतात? मुळाचे मुख्य कार्य म्हणजे पाणी व क्षारांचे शोषण करणे आणि वनस्पतीला घट्ट धरून ठेवणे. जलीय वनस्पती सतत पाण्यात असतात. त्यामुळे पाणी शोषण करण्याचे आणि आधार देण्याचे काम जलीय वनस्पतीतील मुळांना आवश्यक नसते. त्यामुळे त्यांची मुळे लहान व तंतुमय असतात.
पृष्ठ क्रमांक 3. हिमप्रदेशातील वनस्पतींच्या उतरत्या फांद्यांचा त्यांना काय उपयोग होतो? उत्तर: हिमप्रदेशातील वनस्पतींच्या उतरत्या फांद्यांमुळे हिमवृष्टी झाल्यास हिम झाडांवर साचून न राहता खाली ओघळून जाते. पृष्ठ क्रमांक 4. बेडूक, बदक, कासव यांच्या शरीराचे निरीक्षण करा. पायांचा त्यांना कशासाठी उपयोग होतो? पायांचा त्यांना पोहण्यासाठी उपयोग होतो. बेडूक पाण्यात असताना कशाद्वारे श्वसन करते? बेडूक पाण्यात असताना त्वचेद्वारे श्वसन करते. बेडकाच्या मागच्या लांब पायांचा उपयोग कशासाठी होतो? बेडकाच्या मागच्या लांब पायांचा उपयोग त्याला जमिनीवर उंच उड्या मारण्यासाठी व पाण्यात पोहण्यासाठी होतो. बदक पाण्यात असताना ओले का होत नाही? बदकाच्या पंखांवर आणि पिसांवर तेलकट थर असल्याने त्यावरून पाणी उगळून जाते, म्हणून बदक पाण्यात असताना ओले होत नाही. पृष्ठ क्रमांक 6. रस्त्यावरून धावणारी वाहने व आकाशात उडणारी विमाने यांच्या रचनेतील मुख्य फरक कोणता आहे? रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांना चाके असतात, तर आकाशात उडणाऱ्या विमानांना पंख व चाके दोन्ही असतात. पृष्ठ क्रमांक 7. निरीक्षणाच्या आधारे खालील तक्ता पूर्ण करा. झालेले अनुकूलन. प्राणी अनुकूलनाचा उपयोग. झालेले अनुकूलन. तीक्ष्ण सुळे. प्राणी सिंह, वाघ. अनुकूलनाचा उपयोग मांस फाडून खाण्यासाठी. झालेले अनुकूलन. टोकदार लांब चोच. प्राणी खंड्या, करकोजा. अनुकूलनाचा उपयोग पाण्यातील भक्ष्य पकडण्यासाठी. झालेले अनुकूलन. आखूड चोच. चिमणी. अनुकूलनाचा उपयोग दाणे टिपण्यासाठी. झालेले अनुकूलन. लांब चिकट जीभ. प्राणी सरडा, बेडूक. अनुकूलनाचा उपयोग कीटक भक्षणासाठी. अनुकूलन. लांब मान. प्राणी जिराफ, शहामृग. एमो. उपयोग जिराफ झाडाची उंचावरची पाने खाण्यासाठी. पक्षी दूरवर नजर टाकण्यासाठी. पृष्ठ क्रमांक 8. वनस्पती व प्राण्यांचे वर्गीकरण का व कोणकोणत्या निकषांच्या आधारे केले जाते? उत्तर: वनस्पतींचे वर्गीकरण खोडांचा आकार, जीवनक्रमाचा कालावधी, फुले येणे किंवा न येणे आणि अधिवास यानुसार केले जाते. प्राण्यांचे वर्गीकरण पेशी रचना, पाठीचा कणा आहे किंवा नाही, प्रजननाची पद्धत आणि अधिवास यानुसार केले जाते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.